नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, घोडेसर अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आपण आज बघतोय 1.4चं बेसिक. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण 1.1, 1.2, 1.3 आणि आता आपण बघतोय 1.4 हे कव्हर केलं होतं. फार चांगल्या पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या होत्या. फार कमी मिनिटाचे व्हिडिओ ते असतात. तुम्ही सर्वांनी बघून त्या गोष्टीचा काय घ्यायचा, लाभ घ्यायचा आहे. बघून घ्या. आता आपण 1.4, आता 1.4 घ्यायचं आहे आपल्याला. तर 1.4 मध्ये आपल्याला सगळ्या प्रॉपर्टीज आहे बेटा, सगळी लॉज आहे. ते लॉज आपल्याला लक्षात घेणं, लक्षात घेऊन लक्षात ठेवणं आणि पाठ करणं हे फार गरजेचं आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक्झरसाइजच्या क्वेश्चन मध्ये, प्रॅक्टिसच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला अप्लाय करता येईल. ओके, मग याच्यामध्ये काही आपला 7-8 लॉज आहे बेटा. त्या लॉजला तुम्हाला पद्धतशीर लक्षात ठेवायचं आहे की कशा प्रकारे इथे चेंजेस होत आहे. ज्याप्रमाणे आपल्याकडे पहिला लॉज कुठला आहे, अतिशय महत्वाचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. ठीक आहे ना. आता या डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचा अर्थ काय म्हणजे समजून घ्या. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, ओके. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचा अर्थ काय तर बघा की समजी काही एलिमेंट हे ब्रॅकेटच्या बाहेर असतात आणि काही हे ब्रॅकेटच्या आतमध्ये असतात. तर आपण काय म्हणतो बेटा, कॉमन काढणे म्हणतो. जसं आपल्याला मॅथमॅटिक्स मध्ये आपण काही नंबर्सना, कॉन्स्टंट्सना बाहेर कॉमन काढत असतो ना, त्या प्रकारे कॉमन काढणे. पण इथे कॉमन काढायचं नाही आपल्याला. जो बाहेर, ब्रॅकेटच्या बाहेर जो एलिमेंट, जो नंबर, जो व्हेरिएबल आहे त्याला ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. आणि लक्षात ठेवा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे काय, तर ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करायचा. म्हणजे कसा रेंज समजून घ्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता जो हा काय आपल्याकडे पी ऑर आहे, हा पी आणि ऑर क्यू ला मल्टिप्लाय झाला. ठीक आहे. तर काय झाला तुमचा पी ऑर क्यू झाला. ओके, म्हणजे मल्टिप्लाय झाला म्हणजे काय, तर हा काय कारण तर ब्रॅकेटच्या आतमध्ये प्रवेश कर, म्हणजे ब्रॅकेटच्या आतमध्ये जो तुमचा क्यू अँड आर आहे त्याला मल्टिप्लाय करेल. मग काय झालं तुमचं लक्ष द्या. ठीक आहे. तर पी ऑर हा क्यू ला मल्टिप्लाय झाला, म्हणजे हा झाला पी ऑर क्यू. ओके. आणि हा जो तुमचा मधातला जो सिम्बॉल आहे बेटा अँडचा, हा तुमचा असाच्या असाच राहील. याला आपला असं ठेवायचं. ओके. नंतर काय होईल, तर पुन्हा हा जो तुमचा पी आणि ऑर आहे हा तुमचा आर ला लागेल. बघा ना, पी ऑर आर. ओके, मग याला काय म्हणतो आपण, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर जो एलिमेंट होता तो ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करल. तुमचा काय झालं बेटा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ झाला. आता एक हा कसं, हा ऑर साठी झाला, हा एन साठी बघा बेटा. बघा, पी अँड क्यू मल्टिप्लाय झाला, हा ब्रॅकेटच्या आतमध्ये, पुरा पी अँड क्यू ब्रॅकेटच्या बाहेर आहे ना, तो आतमध्ये गेला. तर काय झाला, पी अँड क्यू. आणि हा तुमचा जो ऑर आहे हा कॉमनली बाहेर असायचा असा. आणि पुन्हा एकदा जो तुमचा पी आणि ऑर आहे हा आर ला मल्टिप्लाय केला. ओके, काय झाला, पी ऑर आर. ओके, म्हणजे काय, तर ब्रॅकेटच्या आतमध्ये, ब्रॅकेटच्या बाहेर जो कोणी एलिमेंट आहे, जो कोणी व्हेरिएबल आहे, त्याला आपल्याला पुन्हा आतमध्ये प्रत्येक एलिमेंट सोबत बेटा मल्टिप्लाय करायचा. तर आपण काय म्हणतो, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके. त्यानंतर जर आपल्याला शिकायचं आहे तर डी मॉर्गन्स लॉ पण महत्वाचा आहे. कॉम्प्लिमेंट लॉ, डी मॉर्गन्स लॉ पण म्हणतो आपण. ठीक आहे ना. आता डी मॉर्गन्स लॉ झालं. आणि एक तुमचा आपला आयडेंटिटी लॉ आहे आणि निगेशन आहे. आयडेंटिटी लॉ म्हणजे डॉमिनेशन लॉ आपण नाही, याला आपण डॉमिनेशन लॉला आयडेंटिटी लॉ पण म्हणतो. ओके. आता आयडेंटिटी लॉज आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ओके, कारण जर समजा एक स्टेटमेंट आहे आणि त्यासोबत जर ट्रूथ व्हॅल्यू आहे, तर लक्षात ठेवायचं सोबत ऑर आहे, स्टेटमेंट आहे, ट्रूथ व्हॅल्यू आहे आणि सोबत ऑर आहे, तर तुमचं स्टेटमेंट हे असं असं लिहायचं आहे. लक्षात द्या की हे तुमचं स्टेटमेंट आहे, हे तुमची ट्रूथ व्हॅल्यू आहे, सोबत जर ऑर असेल तर तुम्हाला तुमचं स्टेटमेंट असायचं असं लिहायचं आहे. ओके, हे लक्षात घ्या. ओके. आता इथं काय बघून घ्या बेटा. ठीक आहे ना, पी आहे, ऑर आहे आणि हा पण तुमचा टी आहे. तर या केसमध्ये आपल्याला वापस पण ज्याप्रमाणे इथं तुम्ही स्टेटमेंट घेतलं होतं ना, इथं तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू पण घेता येतं. ओके. आणि जर स्टेटमेंट सोबत फॉलची व्हॅल्यू आली आणि सोबत जर तुमचं ऍड आहे, तर इथं तुम्हाला एक वापस लिहिता येतं. हे पार्ट केल्याशिवाय इलाज नाही बेटा, समजून घ्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे ना. आपल्याला इथं काय म्हणायचं आहे की एक स्टेटमेंट आहे, सोबत त्याची व्हॅल्यू फॉल्स आहे आणि मधात जर कोण आहे अँड आहे, तर त्याचं आन्सर काय येते, यस येते. ओके. आणि जिथं ऑर आहे तर ऑरचं काय आलं बेटा इथं. आता बघा, ऑर जर असेल तर पी येते, लक्षात द्या. ठीक आहे ना. अँड जर असेल तर एफ येते. तर फरक पाहणं कसा आहे, अँड एफ ऑर पी, अँड एफ ऑर पी, अँड एफ ऑर पी. म्हणजे तुमचे हे काय झाले बेटा, आयडेंटिटी लॉ झाले, लक्षात ठेवायची गरज. ठीक आहे ना. आता डी मॉर्गन्स लॉ मध्ये बघा काय असतं. ठीक आहे ना. कॉम्प्लिमेंट लॉ म्हणून स्पेशली कसं बघा की आपल्याकडे काय आहे, पी ऑर. बघा आता हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. बघा, हा स्टेटमेंट काय पॉझिटिव्ह, हे स्टेटमेंट काय म्हणतात निगेटिव्ह. एक स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे आणि एक स्टेटमेंट निगेटिव्ह आहे आणि त्याच्या मधात जर ऑर असेल तर त्याचा आन्सर काय येते, टी येते. बघा, एक स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे, एक स्टेटमेंट निगेटिव्ह आहे, तुम्हाला कोण आहे, ऑर आहे, तर त्याचं काय येते बेटा, टी आन्सर, टू टी येते. ओके. आता एक स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे, एक स्टेटमेंट निगेटिव्ह आहे आणि त्याच्या मधात जर अँड असेल तर मग मात्र काय नाही, लक्ष द्या.
ठीक आहे ना. ऑर असेल तर टी स्टेटमेंट बघा, एक पॉझिटिव्ह आहे, स्टेटमेंट एकच, ते पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे, आणि त्याच्या मनात काय आहे, ऑर आहे तर टी आलं. पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे, मनात काय आहे तुमचं अँड आहे, तर काय होता एफ आलं. मास्टरला कन्फ्युज नका सर, इथं तुम्ही सांगितलं की एफ असेल तर मग एफ येते, ऑर अँड असेल तर एफ येते. इथं तर सर अँड असेल तर हा ते चालेल बघा, अँड असेल तर एफ, इथं पण अँड असेल तर एफ, ऑर असेल तर टी, पण इथं पण तुमचं ऑर असेल तर टी. ओके चला, आता हे काय तर निगेशन आहे, तर निगेशन कुठे जाईल बेटा, डिमॉर्गन्स लॉ आतमध्ये जाईल. तर एक वेळा लागतं निगेशन पी, ठीक आहे ना. हा काय तुमचा ऑर आहे, ऑर काय झाला अँड, आणि हा याला पण लागेल निगेशन क्यू. ओके हे लक्षात द्या. त्यानंतर हा निगेशन, ओके निगेशन पी, आणि हा तुमचा अँड आहे त्याचा ऑर झाला. ओके, आणि हा तुमचा काय झाला निगेशन क्यू. म्हणजे बाई आतमध्ये जाऊन फक्त ते सिम्बॉल जे आहे निगेशन ते प्रत्येक स्टेटमेंटला लागेल, आणि अँडचं ऑर ऑरचं अँड होईल खतम. ओके, आणि इथं बघा निगेशन निगेटिव्ह काय झालं बेटा, पॉझिटिव्ह झालं. निगेशन ऑफ टी एफ होते, निगेशन ऑफ काय होते टी होते. ह्या तुम्हाला फार छान लक्षात ठेवाव्या लागतात. आणि एक आयजेक्टिव्ह लॉ आहे, कम्युटेटिव्ह लॉ आहे, आणि असोसिएटिव्ह लॉ आहे. ठीक आहे ना. बघा ना आता आयजेक्टिव्ह लॉ मध्ये काय, तर दोन्ही स्टेटमेंट आहे ऑर आहे पी आलो, दोन्ही स्टेटमेंट आहे अँड आहे पी आलो, काही टेन्शन नाही आहे बेटा. दोन्ही स्टेटमेंट मध्ये ऑर आला आणि पी आलो, पी करावं लागते आपल्याला. ओके, कम्युटेटिव्ह लॉ मध्ये एक्झॅक्टली चेंज. ओके, म्हणजे काय तर ठीक आहे ना, म्हणजे असं ठीक आहे ना. हा जर तुमचा समजा मराठीचं लिहिलंय मी, हा तुमचा 36 आहे, तर याला तुम्हाला असं लिहिता येते. ओके ना, 36 ला 63, म्हणजे एक्झॅक्टली काय केलं आपण चेंज केलं. म्हणजे कसं ए बी इज इक्वल टू बी ए, याला कम्युनिटी लॉ हा चेंज झाला बघा ना. पी क्यू क्यू पी कम्युनिटी लॉ, ठीक आहे ना. पी क्यू क्यू पी फक्त सिम्बॉल तुमचे असायच्या असं राहतील. ओके, आणि असोसिएटिव्ह लॉ म्हणजे काय, तर याच्यातलं एक स्टेटमेंट बाहेर येईल. जसं आता हा बाहेर निघाला, उलटा डिस्ट्रीब्युट लॉचा उलटा, ठीक आहे ना. पी जागेवरच आहे, म्हणजे हा झाला पी अँड, आणि हा या हे दोघं सोबत, म्हणजे पी बाहेर कॉमन काढला, हा बाहेर कॉमन आला, आणि ह्या दोघंही सोबत. याच्यातला हा पी बाहेर कॉमन काढला, पी आणि अँड हा बाहेर काढला, आणि हे एवढं सोबत हे दिसत येते. ओके, तर बेटा पुन्हा बघा, लक्षात येईल तुमच्या हळूहळू, पण लक्षात ठेवायचं, पाठ करायचं. 1.4 मध्ये सगळ्या ठीक आहे ना एक्झाम्स मध्ये आपल्याला हे बेसिक जे आहे ना बेटा ते युज करायचं आहे. ओके बेटा, थँक्यू सो मच.